हे बघा, मस्त घरच्या घरी खुसखुशीत असे हे चणे केलेत, फुटाणे केलेत. बरं, अगदी काही मिनिटात हे तयार होतं. आणि नुसतं तयार नाही होत तर हे करायला खूप मजा येते. म्हणजे एकदा केलं ना की थांबायची अशी अजिबात इच्छा होत नाही. आणि हाताखालच्या साहित्यामध्ये होतं, काही विकत स्पेशल आणायची गरजच नाही. चला, साहित्य काय घेतलंय ते पण बघूयात. मधुरास रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. चला, तर सगळ्यात आधी चणा स्वच्छ धुवून घ्यायचा. आता चणा निवडताना कसा घ्यायचा, टपोरे चणे घ्यायचे. एक छोटूसा, एक मोठूसा असं अजिबात नका करू. चणे घरात असतात, दोन प्रकारचे येतात. एक तर किराणा मालाच्या दुकानात, एक गावरान असतात, ते एकदम पिटुकले असतात. तर विकत घेताना शक्यतो टपोरा चणा घ्या. आणि तो टपोरा चणा जरी आणला तरी त्याच्यात किडूक मिडूक थोडे चणे निघतात, त्यामुळे थोडंसं सेपरेट आउट करून घ्या. आता चणा आहे ना, स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा. फक्त धुवून घ्यायचा, भिजत घालायची गरज नाही. फक्त माती बिती असेल ती काढून घ्यायची. आता 5 मिनिट या चण्यातलं पाणी निथळून काढायचं. आता हे पाणी निथळलेले चणे एका कुंड्यात घेऊयात. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि मीठही लावायचं, मिसळायचं. झाकण ठेवूयात आणि हे मिश्रण अर्धा तास असंच मुरण्याकरता ठेवूयात. चला, आता फुटाणे तयार करूयात. तर फुटाणे करण्याकरता लोखंडाची कढई छोटूशी घेतलेली आहे. 4च चमचे मीठ पुरेस आहे, जास्त मीठ टाकायची. ठीकभर मीठ टाकून गरम करायचे, अजिबात गरज नाही. मीठ तापतंय. आता इथे चणे पण बघा, चणे देखील छान फुललेत आणि त्याला हळदीचं छान असं रंग चढलाय किंवा कोटिंग आलंय. म्हणजे जेव्हा फुटाणा तयार होतो ना, हळद त्याला थोडी लागलेली, पिवळा रंग छान दिसतो. आता यामध्ये हे चणे घालायचे चमचाभर आणि चांगले फुलवून घ्यायचे, मिसळून घ्यायचे. वा वा वा, हे बघा, अगदी मीठ छान गरम झालं असेल ना की लगोलग हे असे टपोरे होतात बघा. हे बघा, आपण ॲक्च्युअल विकत आणतो की नाही फुटाणे, अगदी तसे हे उकलतात. चला, आता हे काढूयात. बघा, मस्त आणि काय सुरेख झालेत. चला, आणखी घालते चमचाभर. हे देखील फुलवून घ्यायचे चांगले. सुरुवातीला आहे ना त्याला मिठाचं कोटिंग राहतं, पण जसजसे ते भाजले जातात तसतसं ते कोटिंग आपोआप निघून जातं. मस्त फुलतायत चणा बघा. वा वा वा, एकूण एक चणा फुलतोय, खुटखुटीत होतोय आणि अजिबात कच्चा राहत नाही. बघा, आवाज पण बघा. अजून घालून दाखवतेच. जसजसे भाजतात तसतसे मस्त टपोरे होतात. अगदी 30 ते 40 सेकंदाचा वेळ पुरेसा असतो मिठामध्ये शेकून घ्यायला. हे बघा, झाले पण छान असे खालीवर रोस्ट करायचे. वा, बहारदार. हे बघा, हे तर अगदीच मस्तच झाले. हे बघा, एकूण एक चणा उकललाय. वा 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 वा, मस्त. हे इतकं आहे ना, म्हणजे थेरपी आपण ज्याला म्हणतो की नाही, कुकिंग इज अ थेरपी, तसं होतं. म्हणजे थांबायची इच्छाच होत नाही एकदा करायला घेतलं की. इतकं हे बहारदार होतं आणि जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते तर विचारूच नका. आता हे फुटाणे कसे फुटतात, तसंच तुमचे कमेंट, प्रेम, लाईक, सबस्क्रिप्शन हे देखील फुटू दे. पुन्हा भेटूयात अशाच कमाल आणि धमाल आणि फटाकेबाज रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.